नागपूरच्या वतीने आज दिनांक 7/2/2026 ला पंधरवाडी चर्चा बैठक मौदा आश्रम येथे नुकतीच सुरू झालेली आहे। आजच्या या भगवत कार्य चर्चा बैठकीमध्ये सर्व स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू आणि मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। बाबांना नेहमी सहकार्य करणाऱ्या आणि आम्हा सर्वांचे लाडके आई मातोश्री वाराणसी या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत। आईंना माझा प्रणाम। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आणि मौदा गावाचे अध्यक्ष मार्गदर्शक पांडुरंग काकाजी यांना माझा नमस्कार। मंचावर उपस्थित पांडे काकाजी यांना माझा नमस्कार। तसेच डोरले काकाजी यांना माझा नमस्कार आणि संपूर्ण मंच, तसेच माझ्यासमोर बसलेले सर्व सेवक सेविका बालगोपाल यांना माझा नमस्कार। आजची भगवत कार्याची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकांना आलेले विविध अनुभव मार्गदर्शन यावर सुरू आहे। सेवकांनो, मी तुम्हाला माझ्या स्वतःवर घडलेला भगवत कृपेचा अनुभव सांगतोय। सप्टेंबर महिन्यात 2002 मध्ये आम्ही मार्गात आलो आणि त्यानंतर आम्ही 2.5 वर्ष कच्छीमध्ये राहून 2005 साली फरवरी महिन्यात आम्ही त्यागाचे कार्य सुरुवात केली। त्यात आणि माझे जन्म 1 जानेवारी 2003 आहे। मी त्यावेळेस नेमका 1.5 वर्षाचा होतो। आमचे त्यागाचे कार्य पहिल्यांदा फेल झालेले होते। दुसऱ्यांदा आम्ही फरवरी महिन्यात 2005 मध्ये पुन्हा एकदा त्यागाचे कार्य सुरू केले। कार्य सुरू झाले 10-15 दिवस निघून गेले। त्यावेळेस थंडीची वेळ होती, त्यामुळे सकाळी गरम पाण्याने आंघोळ करायचं सुरू होतं। एके दिवशी असाच, मला दिवस नेमका आठवत नाही, बहुतेक 10 ते 12 दिवस होते कार्य सुरू होते। त्यामध्ये सकाळी आम्ही उठलो आणि माझे बाबा मला नेहमी सोबत आंघोळ करून द्यायचे। त्या दिवशी घडलं असेल की बाबा आणि मी आंघोळीला गेलो असताना गरम पाणी बाबांनी बकेटमध्ये टाकलं होतं आणि मी थोडा चुलबुला होतोच। त्यावेळेस माझ्या काही हात वगैरे लागला आणि बाल्टी, गरम पाण्याची बाल्टी